तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, एक आज महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो आहे प्रिव्हियस इयरमध्ये जे एक्झाम कंडक्ट झालेली आहे एम्सची, तर त्या एम्सच्या पेपर आपण सॉल्व करणार आहेत। तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जे कोणी RRBची एक्झाम देणार आहे त्यानंतर एम्सची एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स, अशा प्रकारचा पॅटर्न वगैरे तुमच्या एक्झाममध्ये असतो। तर असे क्वेश्चन असू शकतात, तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप नका करू। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर संपूर्ण क्वेश्चन जे आहे तर तुम्हाला समजून जातील, कसे क्वेश्चन्स असतात, तर डिफिकल्टी लेवल काय असतं पूर्ण हा तुम्हाला समजून जाईल। हे जे आपण हाईड केलेलं आहे हे प्रायव्हसीमुळे हा हाईड केलेला आहे। कोणाचा पेपर आहे तो आपण पहा। 2018मध्ये ऑगस्ट 24 ऑगस्टला एक्झाम 1मध्ये ही कंडक्ट झालेली एक्झाम आहे। एम्समधली ही एक्झाम असणार आहे, ठीक आहे। तर पहा, तर चला स्टार्ट करू। पहा, पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे यामध्ये नर्सिंग रिलेटेड आहे, नर्सिंग स्टाफ 1 ग्रेडमधला हा पेपर असणार आहे। तर पहिला आहे ऑल स्टेजेस ऑफ रॅशेस आर सीन इन अ सायमल्टेनियसली। ह्या प्रकारमध्ये कोणत्या याच्यामध्ये रॅशेस सीन होतात असा प्रश्न विचारलेला आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे, म्हणजेच करेक्ट उत्तर असणार आहे चिकन पॉक्स, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू। अ न्यूबॉर्न इज प्रेझेंटेड विथ अ ब्लोटेड ॲब्डॉमिन शॉर्टली आफ्टर बर्थ with the passing of less meconium, a full thickness of biopsy of rectum was carried out. Which one of the following rectal biopsy finding is most likely to be present? या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी काय उत्तर असणार आहे, तर पहा, फायब्रोसिस ऑफ म्युकोसा आहे का, त्यानंतर लॅक ऑफ गँग्लियन सेल आहे का, त्यानंतर थिकन म्युस्क्युलरस प्रोपेरिया आहे का, आणि हायलेमिनेशन द मस्क्युलर कोट आहे का, असं या ठिकाणी ऑप्शन आहेत। तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे लॅक ऑफ गँग्लियन सेल, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पहा, द नर्स रिकग्नायझिंग द डिजिटॅलिस प्रिपरेशन प्रमोट्स डायव्हर्सिस शुड इव्हॅल्युएट द पेशंट फॉर अ डिप्लिशन ऑफ। तर याच्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे पोटॅशियम। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे पहा, ऑल ऑफ द फॉलोइंग आर वेक्टर बॉर्न डिसीज। यामध्ये सगळे वेक्टर बॉर्न डिसीज आहेत, तर फक्त एक नाही आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे। तर हा कोणता नाही आहे आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी मलेरिया आहे, फिलरिसिस आहे, प्लेग आहे। तर हा नाही आहे तो हेपॅटायटिस वेक्टर बॉर्न डिसीज नाही आहे। हेपॅटायटिस हा ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे अशा याच्यामुळं होत असतो, तर हा वेक्टर बॉर्न नाही आहे। वेक्टर बॉर्न म्हणजे जे की मच्छर, मॉस्किटो वगैरे असे, किंवा मग उंदीर वगैरे जे काही वेक्टर बॉर्न आहेत यांच्यामुळं जे होतं त्याला आपण म्हटलं जातं। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, द बेस्ट मेथड फॉर अर्ली डायग्नोसिस ऑफ सर्वायकल कॅन्सर। सर्वायकल कॅन्सरसाठी अर्ली डायग्नोसिस करण्यासाठी कोणची मेथड ही यूज केली जाते असं विचारलेलं आहे। तर त्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे पॅप स्मिअर ही मेथड यूज केली जाते, जी सुरुवातीला अगोदर एक्झामिनेशन केली जाते। त्यानंतर नाही, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड फॉर मॅनेजिंग फॉरेन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शन। फॉरेन बॉडी एअरवे ऑब्स्ट्रक्शनसाठी मॅनेजमेंट कोणती आहे असं विचारलेलं आहे। तर त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे हेल्मिंच मॅनोवर या नावाची ही मेथड असणार आहे। त्यानंतर पहा, एक सायकोलॉजीचा प्रश्न विचारला आहे, विच पार्ट ऑफ द माइंड इज असोसिएटेड विथ द प्रॅक्टिकल रियालिटी ऑफ प्रिन्सिपल। प्रॅक्टिकल रियालिटी ऑफ प्रिन्सिपल असोसिएटेडमध्ये कोणता असतं पार्ट हा असं या ठिकाणी विचारलं आहे। तर या ठिकाणी हायपर इगो असतो का, ईड असतो का, सुपर इगो असतो असं विचारलं आहे। तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे इगो हा करेक्ट आन्सर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, पॉप्युलेशन संदर्भात आहे, जो की प्रायमरी हेल्थ सेंटर कम्युनिटीचा हा क्वेश्चन असणार आहे। पहा, द कव्हरेज ऑफ पॉप्युलेशन बाय प्रायमरी हेल्थ सेंटर PSC इज प्लेन एरिया इज। खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूप सामान्य प्रश्न आहे। बऱ्याच जणाला असे प्रश्न पडतील का असं वाटतं, पण बऱ्याच जणाला हे सोपे पण प्रश्न येत नसतात। तर त्यासाठी हे प्रश्न पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर हे प्रायमरी हेल्थ सेंटर जे असतं या ठिकाणी 30,000 लोकसंख्या कव्हर केलं जातं, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे अप्रॉक्सिमेट इन्क्रीज इन द लेंथ ऑफ फर्स्ट इयर ऑफ अ लाईफ इज। खूप महत्त्वाचं आहे। तर इन्क्रीज लेंथ किती असते पहिल्या वर्षामध्ये, जे असते किती 25 सेंटीमीटर ही लेंथ इन्क्रीज होती। खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न, बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न पडलेला पण आहे, तर खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, नक्कीच तुम्ही VIP करून रीड करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट आहे, व्हेन टॉडलर्स मूव्ह अराउंड ऑन देअर हँड्स कीपिंग देअर ॲब्डॉमिन ऑफ देअर फ्लोअर इट इज कॉल्ड ॲज अ क्रिपिंग। म्हणजे काय, बेबी जो असतो 3 ते 6 वर्ष, आपलं 6 वर्षाचा 3 ते 6 वर्षाचा ज्याला टॉडलर म्हटलं जातं, त्यामध्ये अराउंड तो हात हा करून मूव्ह करतो, ॲब्डॉमिनवर पुढं ढकलला जातो, की त्याला काय म्हटलं जातं, क्रिपिंग असं म्हटलं जातं। करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट आहे, फॉल्स सेन्सरी परसेप्शन विथ नो बेसिस इन रियालिटी आर नोन ॲज। तर काय आन्सर,
फॉल्स सेन्सरी परसेप्शन विथ नो बेसिस इन रियालिटी आर नोन ॲज, म्हणजे त्याला असं वाटते की पेशंटला तो परसिव्ह करतो काहीतरी पण त्या ठिकाणी काहीच नाही आहे असं, तर त्याला म्हटलं जातं हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशनवर बरंच क्वेश्चन पडतात, लक्षात असू द्या. सायकोलॉजीमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इल्युजन आणि हॅल्युसिनेशन, यावर क्वेश्चन असतात तर हे आपण रीड करून घ्या. ठीक आहे हॅल्युसिनेशन. ठीक आहे, असं म्हणजे कोणतरी टच केलं असं वाटायला लागलं पण ॲक्च्युली त्या रियालिटीमध्ये तिथं कोणी त्याला टच करत नसते, त्यामुळे ते हॅल्युसिनेशन फील होत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ECG. इन ECG द पी वेव रिप्रेझेंट्स, हा एक इम्पॉर्टंट पोर्शन आहे हार्ट रिलेटेडचा. तर पहा ECG हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे, यावर क्वेश्चन असतातच. पहा यामध्ये पी वेव रिप्रेझेंट काय करतो, तर त्या ठिकाणी ॲट्रियल डिपोलरायझेशन रिप्रेझेंट करतो, या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे द टॅक्झॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह वॉज प्रेझेंटेड इन 1956 बाय बेंजामिन ब्लूम, हा एक या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर बेंजामिन ब्लूम नावाचं याने टॅक्झॉनॉमी एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह वॉज प्रेझेंट केलं होतं 1956मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल ऑफ द फॉलोइंग व्हायरसेस आर ट्रान्समिटेड बाय रेस्पायरेटरी रूट. सगळे हे जे आहेत रेस्पायरेटरी रूटमधून ट्रान्समिट होतात, पण एक असा आहे जो रेस्पायरेटरी रूटमधून ट्रान्सफर होत नाही. तर पहा RSV होतो, रायनो होतो, इन्फ्लुएन्झा होतो. कॉमनली आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस झालं आहे, व्हायरल झालेलं आहे, रायनो झालेलं आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे RSV. तर रोटा व्हायरस या ठिकाणी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे, रोटा व्हायरस या ठिकाणी होत नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा 15वा प्रश्न पाहून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ नॉक्च्युरनल एनोरोसिस. नॉक्च्युरल एनोरोसिस काय डायग्नोसिस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जे बाळ जे आहे ते लघवी करतं, जे नाईटच्या टायमाला लघवी करतं त्याला नॉक्च्युरल एनोरोसिस म्हटलं जातं, एन्कोप्रोसिस जे केलं जातं. तर ठीक आहे, तर या ठिकाणी त्याला कोणतं ड्रग दिलं जातं असं विचारलेलं, तर त्याला इमिप्रामाइन असं नावाचं ड्रग दिलं जातं, लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, the doctor has prescribed 2.5 milligram of haloperidol for agitated patient. The medication is labeled haloperidol 10 milligram per 2 ml. The nurse prepared the correct dose by drawing how of many millimeters in the syringe. ठीक आहे, तो म्हणजे साधा प्रश्न असा विचारला की हॅलोपेरिडॉल जे आहे एका इंजेक्शनमध्ये 10 मिलीग्राम पर 2 ml असं असतं म्हणून विचारलेलं आहे. एका पेशंटला 2.5 मिलीग्राम हॅलोपेरिडॉल द्यायचं आहे, तर ते कॅल्क्युलेट करून किती दिलं पाहिजे असं हा प्रश्न विचारला आहे. हॅलोपेरिडॉल ड्रग जे असते हा ड्रग सायकॅट्रिकमधला खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे. यामध्ये तुम्हाला पेशंट खूप जास्त व्हायलंट जर झाला असेल, खूप जास्त ॲग्रेसिव्ह असेल, तर हा ड्रग दिलं जातं जेणेकरून पेशंट शांत होतो. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे, लक्षात असू द्या. तर हा करेक्ट आन्सर असणार आहे 0.5. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. नॉर्मल रेस्पिरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. तर नॉर्मल रेस्पिरेशनला काय म्हटलं जातं, तर पहा या ठिकाणी अपनिया जे आहे हे म्हटलं जातं. ॲपनिया जे असतं, ॲपनिया म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ब्रिथिंग, डिस्निया म्हणजे डिफिकल्टी इन ब्रिदिंग. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे टर्म्स यूज केले जातात. तर युपनिया जे आहे करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे नॉर्मल रेस्पिरेशनचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द मिनिमम एज फॉर मॅरेज ऑफ गर्ल्स इन इंडिया अकॉर्डिंग टू द नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी इज. तर कमीत कमी वय मुलीचं लग्न करण्यासाठी किती असलं पाहिजे अकॉर्डिंग टू भारतीय नॅशनल पॉलिसी जी आहे त्यानुसार. तर हे सगळ्यांनाच माहीत असलं पाहिजे आणि बऱ्याच जणांना माहिती आहे. तर 18 वय. त्यानंतर पुढचा आहे व्हेनरल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी, खूप इम्पॉर्टंट आहे. VDL ज्याला म्हटलं जातं, जे की सेक्शुअल डिसीजेस आहेत त्याला डिटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, तर त्यामध्ये सेक्शुअलमध्ये एक महत्त्वाचा आहे, यामध्ये फक्त सिफिलिस असतो. तर ठीक आहे, लक्षात असू द्या त्यामध्ये एड्स नाही आहे, तर सिफिलिस आहे. तर करेक्ट आन्सर हे सिफिलिस असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट परत इगोवर प्रश्न पडलेला आहे. पहा एकाच एक्झाममध्ये 2 त्यावर क्वेश्चन आहेत. द पार्ट ऑफ द माइंड दॅट डिस्टिंग्विश राईट फ्रॉम रॉंग अँड ॲक्ट ॲज अ सेन्सर ऑफ बिहेवियर इज नोन ॲज अ. राईट फ्रॉम रॉंग म्हणजे काय या ठिकाणी सुपर इगो जे आहे त्याला आपण जास्त म्हणजे वेगळं समजतो किंवा त्याला आपण अपोजिट करतो अशा प्रकारे. ठीक आहे, पॉलीवॅलंट वॅक्सिन कन्सिस्ट ऑफ. पॉलीवॅलंट वॅक्सिन्स कन्सिस्ट म्हणजे पॉली म्हणजे जास्त, वॅलंट वॅक्सिन म्हणजे त्यामध्ये मोर स्ट्रेन ऑफ द सेम स्पेसीज असले तर त्याला पॉलीवॅलंट म्हटलं जातं. युजेनिसिस मीन्स म्हणजे काय आहे, तर इम्प्रूव्हमेंट ऑफ जेनेटिक एंडोमेंट. तर हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 23वा. द फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन इन विच ट्रीटमेंट ऑफ थिंग्स इज बेस्ड ऑन सोलोली ऑन देअर प्रॅक्टिकल युटिलिटी इज कॉल्ड ॲज अ
प्रॅग्मॅटिझम, लक्षात असू द्या, याला प्रॅग्मॅटिझम असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 24वा प्रश्न सॉरी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲज अ सायकोलॉजिकल प्रिन्सिपल ऑफ टीचिंग. सायकोलॉजिकल प्रिन्सिपल ऑफ टीचिंगमधला हा नाही आहे असं यांना विचारायचं. तर त्यामध्ये पहा, प्रोसीड फ्रॉम सिम्पल टू डिफिकल्ट बरोबर आहे. अगोदर सोपं घेतात नंतर मग हार्ड करतात. त्यानंतर आहे प्रोसीड फ्रॉम अननोन टू अननोन. अगोदर त्यांना ज्यांची माहीत आहे त्यांच्याविषयी विचारतात, त्यानंतर ज्यांचं माहीत नाही. त्यानंतर कॉन्ट्रिक्ट टू ॲबस्ट्रॅक्ट. तर ह्याच्यामध्ये हा ऑप्शन नाही, कॉम्प्लेक्स टू सिम्पल. अगोदर अवघड नाही विचारत, अगोदर सोपं विचारलं जातं, शिकवलं जातं. ठीक आहे, तर हे करेक्ट आन्सर हे याचं एक असणार आहे. त्यानंतर वेन परफॉर्मिंग ॲन ॲबडॉमिनल असेसमेंट इन विच ऑर्डर द गिवन स्टेप्स फॉलोड. ॲबडॉमिनल असेसमेंट करताना कोणते स्टेप फॉलो केले जातात असं प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे इन्स्पेक्शन, अस्कल्टेशन, पर्कशन आणि पाल्पिटेशन, जे काय आहे शेवटचा ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, 4 नंबरचं लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पण. त्यानंतर विच स्टेटमेंट बाय द क्लायंट इंडिकेट्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ जेनेटल ट्रॅक इन्फेक्शन. या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी अंडरस्टँडिंग प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले पाहिजे जे जेनेटल ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे. तर त्यांना आय शुड विअर अंडरवेअर विथ द कॉटन पॅनल लिनर. या ठिकाणी हे अशा प्रकारचं यूज करायचं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर 27 प्रश्न, द नर्स ॲडमिनिस्टर्ड हिपॅरिन BD म्हणजे 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी, सबक्युटॅनियसली फॉर अ पेशंट इन अ कार्डिओजेनिक शॉक. द ड्रग इज एक्सपेक्टेड टू एक्झिबिट द ॲक्शन डॅश डॅश ॲक्शन. तर ते कोणते आहे, अँटी कॉग्लंट ॲक्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 28व्या या ठिकाणी, द लीडरशिप स्टाईल डेव्हलप्ड बाय केनेथ ब्लँचर्ड अँड पॉल हेर्सी बेस्ड ऑन अ टास्क अँड रिलेशनशिप बिहेवियर इज नोन ॲज. तर सिच्युएशनल लीडरशिप. त्यानंतर लिनियर बॉरोइंग ऑफ माइट, फिंगर, वेब्स, वेस्ट, एल्बो, अँकल्स अँड पेनिस इज सीन इन केस ऑफ. तर स्कॅबिस. पहा, खूप कॉमनली हा डिसीज होतो, जो आहे लहान लेकरामध्ये होतो, जो की स्कॅबिस म्हणजे फिंगर्समध्ये, त्यानंतर मग पायामध्ये, अंडरआर्म्समध्ये वगैरे, रेस्ट, एल्बो वगैरे किंवा पेनिसमध्ये अशा ठिकाणी हे छोटे छोटे फोडं येतात आणि ते फोडामुळे खाज वगैरे येते. तर त्याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्कॅबिस हे होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, द अँटीरियर फ्रंटल इन चिल्ड्रन क्लोजेस बिटवीन. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा पण, लक्षात असू द्या, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अँटीरियर फ्रंटल कधी क्लोज होतं असं विचारलेलं आहे. तर हा 1.5 वर्षाला क्लोज होतो. 1.5 year ऑफ एज या ठिकाणी अँटीरियर फ्रंटल क्लोज होत असतो. अशा प्रकारे आपण 30 क्वेश्चन हे कवर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ फार मोठा होईल, त्यासाठी आपण 30 क्वेश्चनच कवर केले. तर बाकीचा जर व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर लाईक करा 100%. आणि जर तुम्हाला याचं सेकंड पार्ट, ह्या फर्स्ट क्वेश्चन पेपरचा सेकंड पार्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला लाईक आणि चांगले जर यामध्ये रिस्पॉन्स भेटला तर नक्कीच आपण पुढचा पण याच्यामध्ये घेऊन टाकू व्हिडिओ, आणि असेच आपण क्वेश्चन पेपरचे पण सेशन कंडक्ट करूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. भेटू जर पुढचा रिस्पॉन्स चांगला आला तर पुढचा आपण व्हिडिओ आपण बनवू यामध्ये.